नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 साठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट असं TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता पाहणार आहोत। आता या ठिकाणी आपल्याला जो TCS ने सिलेबस दिलेला आहे BMC साठीचा, त्याच्यामध्ये फक्त बुद्धिमत्ता असा विषय दिलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करताना काय करायचे, बुद्धिमत्तेची तयारी करायची, पण त्यासोबत गणिताचा सुद्धा सराव तुम्हाला ठेवायचा आहे। कारण हे काय, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। म्हणजे कोणी याच्यामध्ये वेगवेगळं सांगू शकत नाही की बा हे प्रकरण गणितात येतं की हे प्रकरण बुद्धिमत्तात येतं। त्याचबरोबर बुद्धिमत्तामधील बरेच प्रकरण सोडवण्यासाठी तुम्हाला काय बेसिक गणित येणं गरजेचं आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे। आज आपण TCSचा अतिशय आवडता जो चॅप्टर आहे नळ आणि टाकी, याच्यावरील प्रश्नांचा समावेश आपल्या आजच्या लेक्चरमध्ये केलेला आहे। याच्यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न काय होणार, 100% परीक्षेमध्ये विचारले जाणार। ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न आपण काय घेतलाय पहा, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरतो, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल। आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की बाबा एक नळ आहे तो टाकी काय करतोय 10 तासात भरतोय, दुसरा नळ आहे तो टाकी काय करतोय 15 तासात भरतोय। जर दोन्ही नळ एकाच वेळेत चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल असं आपल्याला या ठिकाणी विचारले। अतिशय सिंपल प्रश्न आहे आणि TCSचा अतिशय आवडता प्रश्न आहे। ठीक आहे, जशा तसा प्रश्न TCS ने तलाठी भरतीला अगोदर विचारला होता। ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही। पहा, इथं आपल्याला पहिले किती नळ आहेत, 2 नळ आहेत। मग सिंपल तुम्हाला सांगतो काय करायचंय, पहिला नळ गुणिले दुसरा नळ आणि छेदामध्ये काय करायचंय, दोघांची बेरीज करायची। मग काय होईल, दोघांची बेरीज 10 + 15 25 म्हणजे बरोबर काय होईल 10 गुणिले 15 छेदामध्ये किती होईल 25। मग काय होईल या ठिकाणी पहा, 5 × 5 = 25, 5 × 2 = 10, पुन्हा इथं भाग बसतोय 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, काय राहिलं 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 बरोबर किती 6। म्हणजेच दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळात भरेल, तर ती टाकी फक्त आणि फक्त 6 तासामध्ये भरेल। ऑप्शन 3 नंबर आपल्याला 6 दिलेला आहे। अतिशय सिंपल आहे, अतिशय सोपं आहे, तुम्हाला त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सराव व्यवस्थित करायचा आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू, याच पद्धतीचा प्रश्न आहे मित्रांनो। काय विचारले पहा या ठिकाणी, एक नळ एक टाकी 20 तासात भरतो, दुसरा नळ ती टाकी 30 तासात भरतो, दोन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल असं विचारलंय। आता मी तुम्हाला सांगितलं होतं शॉर्टकटनी, पण पुन्हा यावेळेस तुम्हाला मी काय करतो, 2 पद्धतीने सांगतो। म्हणजे एक कोणती असणार आहे आपली बेसिक असणार आहे आणि एक काय असणार आहे शॉर्टकट असणार आहे। आता आपला शॉर्टकट काय होता, सरळ पहिला नळ घ्यायचा किती 20, दुसरा नळ किती तासात भरतोय 30, आणि छेदामध्ये काय करायचं, दोघांची बेरीज घ्यायची। मग 20 + 30 जर केलं तर किती होती दोघांची बेरीज या ठिकाणी 50। मग काय होईल पहा, हा 0 कट होईल, हा 0 कट होईल, पुन्हा काय होईल, इथं 5 आहे तिथं 30 आहेत, भाग बसेल पहा, 5 × 1 = 5, 5 × 6 = 30, काय राहिलं 2 गुणिले 6 बरोबर किती होईल या ठिकाणी 12 होईल। आता या ठिकाणी पहा, आपल्याला ऑप्शन देताना त्यांनी काय दिलेत पहा, इथं 31 दिलाय, इथं 37 दिलाय, इथं 57 दिलाय, आणि आपलं उत्तर किती आलंय 12 आलंय। मग आपलं इथं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे। बऱ्याच वेळेस अशा ठिकाणी काय होतं, आपल्याला असं वाटतं की बाबा आपलं उत्तर चुकलं की काय, पर्यायामध्ये तर आपलं ऑप्शनच नाही, मग हा पर्याय बघायचा। जर असं यापैकी नाही असेल आणि जर आपलं उत्तर वेगळं येत असेल तर आपल्या उत्तरावरती काय करायचं, आपल्याला आत्मविश्वास पाहिजे आणि आपण बिंदास ते उत्तर गोल करायचं। ठीक आहे, आता मी म्हटलं होतं ही काय झाला शॉर्टकट झाला। आता तुम्हाला एक गणित बेसिकनी सांगतो काय करायचं बेसिक। पहिला नळ किती आहे 20 आहे आणि दुसरा नळ किती तासात भरतोय 30 तासात भरतोय। मग काय करायचं 1/20 अधिक काय 1/30। आता तुम्हाला माहिती आहे यांची जर बेरीज करायची असेल तर यांचा काय करावं लागेल, आपल्याला छेद समान करावा लागेल। मग छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अशी संख्या घ्यावी लागेल की ज्या संख्येला काय होईल, ह्या दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे। मग या ठिकाणी कोणती संख्या पहा, किंवा यांचा लसावी जर काढला तर किती येईल, तो 60 येईल। मग या ठिकाणी काय होईल पहा, 62 म्हणजे काय होईल, इथं गुणिले 3 होईल, 3 × 2 = 60 म्हणजे इथं काय होईल गुणिले 2 होईल। ठीक आहे, मग काय होईल 1 गुणिले 3 3 अधिक काय होईल 1 गुणिले 2 2, मग काय होईल या ठिकाणी आपलं 3 अधिक 2 किती
5 छेदामध्ये किती 60 पा 5 एक 5 12 पंचे 60 म्हणजे किती आलं उत्तर पुन्हा आपल्या या ठिकाणी 12 हे उत्तर आलं. इथं पण किती आलं 12 आलं. आता हा काय हा शॉर्टकट आहे आणि हे काय आहे बेसिक आहे. तुम्हाला सरावाने दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या जेणेकरून परीक्षेमध्ये काय होणार नाही तुमचा मार्क जाणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. त्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे मित्रांनो. आपण मुंबई मनपा म्हणजे महानगरपालिका भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही TCS पॅटर्ननुसार महाराष्ट्रातील आपली एकमेव आणि महाराष्ट्रातील सगळ्यात दर्जेदार अशी आपली टेस्ट सिरीज आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग या नोट्समध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील तर मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ताच्या संपूर्ण नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर GK मध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि मुंबई विशेष. आता तुम्हाला माहिती आहे त्यांनी सिलेबसमध्ये दिलेलं आहे की मुंबईवरती काय करणार आपण प्रश्न विचारणार आहोत. म्हणजे तुम्हाला 3 किंवा 5 प्रश्न 3 ते 5 प्रश्न काय असणार आहेत मुंबईवरती असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई विषय सुद्धा काय करायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग ह्या सगळ्यात नोट्सचा समावेश आपल्या याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही एवढा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 200 पैकी 170 प्लस मार्क काय मित्रांनो सहज घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला दुसरं काही वाचायची गरज नाही. आता या सगळ्याची किंमत किती आहे तर या सगळ्याची किंमत फक्त 150 रुपये आहे. परंतु नेहमीप्रमाणे विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही ऑफर आज सुद्धा चालू आहे. जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे तर ती तुम्हाला फक्त 99 रुपयाला भेटणार आहे. मग हे 99 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल. या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30 96 89 14 16 30 हा आपला नंबर आहे. तुम्हाला या नंबरवरती काय करायचं आहे 99 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे 99 रुपये पे केले त्याचा काय करायचं आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा मला व्हॉट्सॲपवरती शेअर करायचा आहे. म्हणजे मला व्हॉट्सॲपला पाठवायचा आहे. आपला व्हॉट्सॲपला नंबर कोणता आहे तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा. आता या ठिकाणी पहा थोडासा पॅटर्न त्यांनी काय केलं चेंज केलाय पहा. काय विचारले बघा. एक नळ एक टाकी 6 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 8 तासात रिकामी करतो. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काय रिकामी करतो दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल. आता इथं पण आपल्याला काय विचारलंय टाकी किती वेळात भरेल हेच विचारलंय. परंतु आपल्याला त्यांनी कंडिशन काय दिल्यात एक नळ काय करतोय टाकी भरतोय आणि दुसरा नळ काय करतोय टाकी रिकामी करतोय. मग आपल्याला इथं काय करावं लागेल तुम्हाला काहीच जास्त काही चेंजेस करायचं नाही. फक्त आपण बघा छेदामध्ये काय केलं तर दोन्ही नळाची बेरीज केली. इथं फक्त काय करायचं वजाबाकी करायची. का वजाबाकी करायची तर एक नळ काय करतोय टाकी रिकामी करतोय. म्हणजे तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय जर टाकी रिकामी करीत असेल तर तो नळ काय करायचा वजा करायचा. लक्षात ठेवायचं रिकामी शब्द आला तर काय करायची वजाबाकी करायची. दोन्ही नळ जर भरीत असतील तर काय करायची बेरीज करायची. फक्त एवढं डोक्यामध्ये ठेवा तुमचा परीक्षेमध्ये मार्क जाणार नाही. ठीक आहे. मग काय सांगितलंय एक नळ किती तासात भरतोय 6 तासात. दुसरा नळ किती तासात रिकामी करतोय 8 तासात. म्हणजे काय होईल 6 गुणिले 8 किंवा पहिला नळ गुणिले दुसरा नळ. छेदामध्ये काय करायचं फक्त आपल्याला यांची वजाबाकी करायची. वजाबाकी का करायची तर तो नळ काय करतोय टाकी रिकामी करतोय. याच्या अगोदरच्या गणितामध्ये काय होतं दोन्ही नळ टाकी भरीत होते म्हणून आपण काय केली ती आपण बेरीज केली. पण आता काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची. मग बरोबर काय होईल 6 गुणिले 8 जशाच तसे घेऊ. गुणाकार करून घेतला तरी चालतं परंतु नाही केलं तर हे आपल्याला भाग द्यायला सोपं भेटतं. ठीक आहे. मग छेदामध्ये काय होईल 6 वजा 8 किंवा 8 वजा 6 म्हणजे किती राहतील 2 राहतील. मग काय होईल पहा बे एक बे बे चौक किती 8. काय राहिलं 6 गुणिले 4 6 गुणिले 4 6 चौक किती 24. पहा बरं या ठिकाणी 24 ऑप्शन कुठे आहे आपल्याला पहा ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला 24 दिलेला आहे. म्हणजेच एका नळाने जर टाकी 6 तासात भरत असेल आणि दुसऱ्या नळाने जर ते 8 तासात रिकामी होत असेल आणि दोन्ही जर ते सोबत सुरू केले एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरेल
तर ती टाकी 24 तासामध्ये भरेल. ठीक आहे, सोपं आहे. फक्त एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वजाबाकी कुठं करायची आणि बेरीज कुठं करायची. पुन्हा एकदा सांगतो, टाकी रिकामी होत असेल तर काय करायची, वजाबाकी करायची. दोन्ही नळ जर टाकी भरत असतील तर काय करायची, बेरीज करायची. ठीक आहे, सिंपल आहे. चला पुढचा प्रश्न 4 नंबर सेम आहे पहा. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 15 तासात रिकामी करतो. पहा, प्रश्न वाचताना शब्द व्यवस्थित वाचायचा. काय करतोय, रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल असं आपल्याला विचारलंय. काय करायचं, सिंपल आहे. पहिला नळ घ्यायचा, किती आहे पहिला नळ, 10 तास, गुणिले दुसरा नळ घ्यायचा, किती आहे 15 तास. दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. मग 15 मधून जर 10 गेले तर खाली किती राहतील, वजाबाकी केल्यावर 5 राहतील. मग काय होईल पहा, 5 एक 5, 5 दुने 10, 2 गुणिले 15 बरोबर किती 30. 5 चुटकी सरशी उत्तर येते. आणि हे प्रश्न TCSने परीक्षेत विचारलेले आहेत. त्याच्यामुळे असं म्हणायचं नाही की सर एवढे सोपे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील का. होय, प्रश्न कोणी विचारलेले आहेत, TCSनेच विचारले आहेत. कुठे विचारलेले आहेत, तलाठी भरतीला विचारले आहेत. आता तुम्ही तलाठी भरतीचा पेपर दिला असेल, मला माहिती आहे. त्या ठिकाणी पहा, नळ टाकीवरती प्रश्न आले होते आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये आले होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू, 5 नंबर. आता या ठिकाणी पहा, थोडासा पुन्हा इथं पॅटर्न त्यांनी चेंज केला. म्हणजे TCSने काय केलं होतं, नळ टाकी याच्यावरतीचे प्रश्न विचारले होते ते प्रत्येक बॅचला सारखे न विचारता 2-3 प्रकारे प्रश्न विचारले होते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने काय केले होते, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले होते. म्हणजे तुम्हाला सुद्धा काय करू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, मग इथं काय विचारले पहा, समान व्यासाच्या 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल. आता इथं काय सांगितलंय, समान व्यासाचे नळ आहेत. समान व्यासाचे म्हणजे काय, तर सारखं पाणी देणारे नळ आहेत. आपल्या भाषेत काय, सगळ्या नळाला काय येते, पाणी सारखं येते. ठीक आहे, किंवा समान येते. मग काय सांगितलंय पहा, जर 5 नळ चालू केले तर ती टाकी किती वेळात भरते, 20 तासात भरते. तर त्यांनी आपल्याला एक कंडिशन दिली की या 5 पैकी जर फक्त 4च नळ चालू केले तर ती टाकी किती तासात भरेल असं आपल्याला विचारलंय. मग सिंपल आहे. पहिली कंडिशन काय पहा, 5 नळ आहेत, 5 घ्या, गुणिले किती तासात भरते, 20 तासात भरते. मग 5 गुणिले 20 आणि छेदामध्ये काय करायचं, नंतर जेवढे नळ चालू केलेत तेवढे छेदामध्ये घ्यायचे. नंतर किती नळ चालू केलेत, 4 नळ केलेत, मग भागिले 4 करा. ठीक आहे, मग काय होईल पहा, 4 एक 4, 4 पंचे 20, काय राहिलं 5 गुणिले 5, 5 गुणिले 5 बरोबर किती 25. एवढं सोपं आहे मित्रांनो. कुठे ऑप्शन 25 पहा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 25 दिला होता. सिंपल आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आपण करतोय काय. नाही तर असं नको व्हायला की पहिल्या पद्धतीला दुसऱ्या पद्धतीचं ट्राय करायचं आणि दुसऱ्या पद्धतीला पहिल्या पद्धतीचा ट्राय करायचा. असं बऱ्याच विद्यार्थ्याचं होतं. ठीक आहे, तसं करू नका. व्यवस्थित लक्ष द्या आणि समजून घ्या. आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सराव खूप महत्त्वाचा आहे. तुमचा जेवढा सराव चांगला असेल ना तेवढं तुम्ही कमी वेळामध्ये हे गणित सोडवू शकता. ठीक आहे, 5-10 सेकंद भरपूर झाले असं गणित सोडवण्यासाठी. पुढचा प्रश्न पहा, 6 नंबर. काय विचारलं इथं पहा, समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 15 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 5 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल. पुन्हा सेम प्रश्न आहे, फक्त काय केलंय, तास बदललेत. म्हणजे प्रत्येक बॅचला प्रश्न त्यांनी विचारलाय, परंतु काय केलंय, फक्त चेंजेस कुठं केलाय, तर हे जे तास आहेत टाकी भरण्याचे हे तासामध्ये चेंज केलाय किंवा कुठं नळामध्ये चेंज केलाय. मग असा मायनर चेंज तुम्हाला करून या ठिकाणी प्रश्न पुन्हा परीक्षेत विचारले जातात. म्हणून तुम्हाला सराव महत्त्वाचा आहे. ठीक आहे, मग कंडिशन काय होते आपली, 6 नळाने ती टाकी किती तासात भरते, 15 तासात भरते. पुन्हा किती नळ चालू केलेत, 5 नळ चालू केलेत. मग आपल्याला करायचंय काय, पहिले नळ आणि पहिले तास. मग किती आहेत पहिले नळ, 6 गुणिले किती तासात भरते, 15. छेदामध्ये आपल्याला काय करायचंय, नंतर जेवढे नळ चालू केलेत तेवढे घ्यायचे. किती नळ चालू केलेत, 5 नळ चालू केलेत. मग घ्या छेदामध्ये 5. गणितीय क्रिया करून घेऊ. काय होईल, 5 एक 5, 5 त्रिक 15. काय राहिलं, 6 गुणिले 3, 6 त्रिक किती होईल या ठिकाणी 18. पहा बरं, 18 ऑप्शन कुठे आपल्याला या ठिकाणी, पहा इथं सुद्धा ऑप्शन क्रमांक 2च आपल्याला 18 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सिंपल आहे, अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये काय, सराव महत्त्वाचा आहे. आता जर तुम्ही गणित पाहिलं असेल, तुम्हाला 100% सगळ्याला गणित सुटलं असेल,
पण जर हेच गणित तुम्ही 8 दिवस पाहिलं नाही आणि 9व्या दिवशी जर तुम्हाला पुन्हा विचारलं तर तुमच्या काय होणार आहे, हे विस्मरणातून जाणार आहे किंवा तुमचा गोंधळ उडेल की कुठं काय करायचं आणि कुठं काय करायचं. मग तसं होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला काय महत्त्वाचं आहे, सराव महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आणि सराव कुठून करू शकतो आपण, तर आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला भरपूर सराव करण्यासाठी अशा प्रकारचे गणित या ठिकाणी विचारलेले आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबरचा. एक नळ एक टाकी 30 तासात भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 20 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल. आता पहा, इथं गणित काय केले, अजून वेगळं विचारले. काय सांगितलं आपल्याला, एक नळ काय करतोय, टाकी 30 तासात भरतोय. ठीक आहे. परंतु टाकीला काय झालंय, एक छिद्र पडलंय आणि ते छिद्र पडल्यामुळे काय होतंय, टाकी 20 तास काय होती, उशिरा भरते. कारण त्या छिद्रातून काही पाणी निघून जातं, त्याच्यामुळे टाकी भरायला काय होती, 20 तास उशीर होतो. मग आपल्याला काय सांगितलंय, जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल. आता ते रिकामी कशामधून होणार आहे, तर या छिद्रामुळे होणार आहे. ठीक आहे. मग ती पूर्ण टाकी किती तासात रिकामी होईल असं आपल्याला ठिकाणी विचारलंय. आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला जास्त डोकं चालवायचं नाही, फक्त मी सांगतोय तेवढंच करायचं. काय सांगतोय मग मी पाहते इथं, नळ किती तासात टाकी भरतोय, 30 तासात. मग 30 घ्या, कंसामध्ये काय करायचं, ह्या तासाची आणि छिद्रामुळे जेवढा उशीर होतोय त्या तासाची काय करायची, बेरीज करायची. मग काय होईल, किती तासात भरतोय 30 अधिक किती तास उशीर होतोय त्या छिद्रामुळे 20 तास उशीर होतोय, म्हणजे दोघांची बेरीज करायची. ठीक आहे. आणि भागिले काय करायचं त्याला, जेवढा तास उशीर होईल तेवढं. मग किती तास उशीर होतो त्या छिद्रामुळे, 20 तास उशीर होतो. मग इथं 20 घ्या. डोक्यावून गेलं, पुन्हा एकदा सांगतो. काय करायचंय, नळ टाकी किती तासात भरतोय, 30 तासात भरतोय. मग 30 तास घ्या. कंसामध्ये काय करायचंय, नळाने भरलेली टाकी आणि छिद्रामुळे रिकामी टाकी होण्यास लागणारा वेळ किंवा टाकी भरण्यास लागलेला उशीर, या दोघांची काय करायची, बेरीज करायची. मग किती, 30 आणि उशिरा किती तास लागतात, उशीर 20, दोघांची काय करायची, तर बेरीज करायची. छेदामध्ये 20 किंवा डायरेक्ट हे तुम्ही असं सुद्धा मांडू शकता, 30. आता कंस घ्यायची गरज नाही. आता इथं कंस म्हटलं, इथं कोणतं चिन्ह असतं, गुणिलेचं चिन्ह असतं. तुम्हाला माहिती आहे, कंसाच्या मध्ये जर चिन्ह नसेल तर कोणतं चिन्ह असतं, गुणिलेचं चिन्ह असतं. हे आपण कुठं शिकलोय, बेसिक गणितामध्ये शिकलेलो आहोत. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, जरी बुद्धिमत्ता विचारला असेल तरी तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये गणित उपयोगी येणार आहे. ठीक आहे. कोणतं गणित, बेसिक गणित. ठीक आहे. मग इथं काय होईल, 30 गुणिले दोघांची काय करायची म्हटलं, बेरीज. मग बेरीज करून घेऊ. 30 अधिक 20 किती होईल, 50. आणि छेदामध्ये काय घ्यायचं आपल्याला, फक्त छिद्रामुळे जेवढा उशीर होईल तेवढे तास. मग किती उशीर होतो छिद्रामुळे, 20 तास. मग 20 छेदामध्ये घ्या. ठीक आहे. काय होईल पहा, हा शून्य काय होईल, कट होईल. काय राहिलं खाली, 2 वरती 30 आहेत. पहा, एक बे 15 दुने 30 किती आलं, 15 गुणिले 5 बरोबर किती, 15 गुणिले 5. 15चा पाठ आहे का, 15 5 75. पहा बरं, 75 कुठं ऑप्शन आपल्याला, पहा या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आपल्याला काय दिलेलं आहे, 75 दिलेलं आहे. एवढं सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला लॉजिक लक्षामध्ये आहे पाहिजे, मेथड लक्षामध्ये पाहिजे. आणि हे लक्षामध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जास्तीत जास्त सराव करावा लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण 8 नंबरचा. सेम प्रश्न आहे पहा, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, परंतु टाकीला छिद्र असल्यामुळे टाकी 5 तास उशिरा भरते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकी किती तासात पूर्ण रिकामी होईल. सेम गणित, फक्त काय बदल केलाय, हे तास बदल केलेत आणि उशिराचे तास बदल केलेत. बाकी सेम आहे, काही बदल नाही. मग काय सांगितलं होतं मी तुम्हाला, पहिला नळ टाकी जेवढ्या तासात भरतो तेवढे तास घ्या. किती तास आहेत, 10 तास आहेत. लिहून घ्यायचे 10 गुणिले काय करायचं, हे तास आणि हे तास, म्हणजे छिद्रांमुळे जेवढा उशीर होतो ते तास, दोघांची काय करायची, बेरीज करायची. 10 5 किती होईल, 15. म्हणजे काय होईल, 10 गुणिले 15 छेदामध्ये किती होईल, आपल्याला नंतरचे तास घ्यायचे, म्हणजे जेवढा उशीर होईल ते तास. मग छिद्रामुळे किती तास उशीर होतोय, 5 तास. मग इथं भागिले काय करायचं आपल्याला, 5 घ्या. काय होईल, 5 1 5, 5 दुने 10. काय राहिलं, 2 गुणिले 15
बरोबर किती 30. पहा बरं ऑप्शन 30 कुठं आहे? पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला 30 दिलेला आहे. लक्षात येतं मित्रांनो, अतिशय सोपं आहे, अतिशय सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सराव महत्त्वाचा आहे. आणि हे प्रश्न TCSने परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. बघा, तलाठी भरती 2024चे प्रश्न पुस्तक बाजारात आलेले आहेत. पुस्तक घेऊन पाहू शकता किंवा हे PYQ आपण पण तुम्हाला काय करतो, तलाठी भरतीचे प्रोव्हाइड करतो. फक्त त्याच्यासाठी काय आहे, आपल्याकडे 149 रुपये त्याची फी आहे. एवढे भरल्यावर तुम्हाला 2011 पासून 2024 पर्यंत जेवढे तलाठ्याच्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या सगळ्या आपण काय करतो, या ठिकाणी उत्तरासहित तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. पे कुठे करायचे तर आपला तोच नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 9 नंबरचा प्रश्न आहे. पहा पुन्हा पहा, इथं काय केलंय, पॅटर्न चेंज केला किंवा पद्धत बदललेली आहे. ठीक आहे. काय विचारले पहा, 2 नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3:5 आहे. जर पहिला नळ एक टाकी 15 तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती वेळात भरेल? आता इथं काय सांगितलं आपल्याला, 2 नळ आहेत आणि त्यांचं पाणी बाहेर फेकण्याचं गुणोत्तर काय आहे, 3:5 आहे. म्हणजे पहिल्या गणितात आपल्याला काय सांगितलं होतं, याच्या अगोदरच्या गणितामध्ये पॅटर्नमध्ये, की 2 नळ समान व्यासाचे आहेत, म्हणजे त्यांचं पाणी फेकण्याचं गुणोत्तर काय आहे, सारखं आहे. परंतु आता इथं काय आहेत, नळ लहान मोठे आहेत, त्यांचं प्रमाण काय आहे, 3:5 आहे. म्हणजे जर एका नळातून 3 लिटर पाणी आलं तर दुसऱ्या नळातून किती येतंय, 5 लिटर येते. सरळ भाषेत जर सांगायचं म्हटलं तर हा फरक आहे. मग काय विचारलं आपल्याला, जर पहिला नळ एक टाकी जर काय करतोय, तो 15 तासात भरतोय, तर दुसरा नळ ती टाकी किती वेळात भरेल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, काहीच करायचं नाही. आता इथं कोणता नळ दिलाय, इथं आपल्याला पहिला नळ दिलाय. काय दिलाय, पहिला नळ. मग पहिल्या नळाचं गुणोत्तर किती असणार आहे, पहिलं गुणोत्तरच पहिल्या नळात असणार आहे. मग पहिलं गुणोत्तर किती आहे, 3 आहे. मग 3 घ्या गुणिले पहिला नळ किती तासात टाकी भरतोय, 15 तासात भरतोय. मग गुणिले 15 आणि छेदामध्ये काय करायचं, दुसऱ्या नळाचं गुणोत्तर घ्यायचं. दुसरा नळ किती तासात भरतोय, 5 तासात. मग भागिले काय होईल, या ठिकाणी 5. मग काय होईल, 5 × 5 5 त्रिक 15. काय राहील आपलं, 3 × 3 बरोबर किती, 9. पहा बरं या ठिकाणी 9 तास ऑप्शन कुठे आहे, पहा पहिलाच ऑप्शन आपल्याला 9 तास दिलेला आहे. लक्षात आलं? पुन्हा एकदा सांगू? ठीक आहे, सांगतो. पहा आपल्याला काय गुणोत्तर दिलं होतं, 3:5 दिलं होतं आणि पहिला नळ टाकी किती तासात भरतो दिलं होतं, 15 तासात दिलं होतं. मग आपल्याला फक्त काय करायचं आहे, किंवा अजून एक सिंपल सांगतो, हे गुणोत्तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने मांडून घ्यायचं आहे. म्हणजे 3/5 3:5 होतं, 3/5 मांडून घ्यायचं आणि फक्त याला गुणिले काय करायचं, दिलेले तास घ्यायचे. मग काय होईल, 5 × 5 5 त्रिक 15. पुन्हा काय होईल, 3 × 3 बरोबर किती, 9. अतिशय सोपं आहे. फक्त काय करायचं, जो नळ टाकी भरत असेल ना त्या नळाचं गुणोत्तर वरती घ्यायचं. लक्षात ठेवा. नाही तर जर त्यांनी विचारलं इथं दुसरा नळ टाकी भरतोय 15 तासात आणि पहिला नळ टाकी किती वेळात भरेल, आणि जर तुम्ही असं केलं तर काय होईल, सगळा सत्यानाश होऊन जाईल. म्हणून सांगतो, या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या समजून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. शेवटचा प्रश्न आहे 10 नंबरचा. काय विचारले पहा या ठिकाणी, 2 नळाचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 2:7 आहे. जर पहिला नळ एक टाकी 21 तासात भरत असेल तर दुसरा नळ ती टाकी किती वेळात भरेल? अतिशय सेम प्रश्न आहे. जसा आपला 9 नंबरचा प्रश्न होता तसाच प्रश्न आहे. फक्त आपल्याला इथं गुणोत्तर काय दिलंय, 2:7 दिलंय. मग आपल्याला गुणिले काय करावं लागेल, तास करावं लागतील, किंवा पहिला नळ टाकी किती वेळात भरतोय आणि मग आपल्याला उत्तर काढावं लागेल. मग येणारं उत्तर काय करायचं मित्रांनो, सगळ्यांनी काढायचं आहे आणि कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. त्याचबरोबर नजर चुकीने जर तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ आपला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.